दिवसागणिक मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटना देशाला हादरे देत आहेत। मातृतीर्थ जिजाऊंच्या बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा काळजाचा थरकाप उडवणारी खळबळजनक घटना समोर आली आहे। एका 16 वर्षीय अल्पवयीन मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत। खामगाव तालुक्यातील 2 नराधमांनी हा अत्याचार केला, त्यामुळे गावामध्ये संताप व्यक्त होतो आहे। गेल्या आठवड्यात जळगाव जामोद तालुक्यातील खेरडा येथे दिव्यांग महिलेवर बलात्कार करून तिची क्रूर हत्या केल्याची घटना घडली होती। खामगाव तालुक्यातील 2 आरोपींनी एका मतिमंद मुलीवर अत्याचार केला। या प्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून 2 आरोपींना अटक केली आहे। एका आठवड्यात जिल्ह्यातील सलग दुसरी घटना असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। खेरडा गावातील अपंग महिलेवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच जिल्ह्यात दुसरी घटना घडली। अल्पवयीन मतिमंद मुलीवर बलात्कार करण्यात आला। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चौकशी करून 2 आरोपींना ताब्यात घेतला आहे। त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरण, उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण याने संपूर्ण देश हादरला आहे। एका दिव्यांग मुलीला, अल्पवयीन मुलीला 2 नराधमांनी त्यांच्यावर अत्याचार केला। ही घटना त्या मुलीने तिचे आईवडील शेतातून घरी आल्यानंतर, शेतमजूर असल्यामुळे ते मजुरी करून घरी आल्यानंतर तिच्या आईवडिलांना सांगितली, तर तिच्या आईने आणि वडिलांनी ताबडतोब शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठून त्या ठिकाणी त्या 2 नराधमांच्या विरोधात त्या ठिकाणी तक्रार दिली आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार साहेबांनी व तिथल्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब त्या दोन्ही नराधमांना अटक करून त्यांना रात्रीच अटक केली व अटक करून त्यांना त्या ठिकाणी पोलीस तपास त्या ठिकाणी चालू आहे। आमची गावकऱ्यांच्या वतीने एकच मागणी आहे की अशा ज्या देशामध्ये निंदनीय घटना घडत आहेत, या आरोपींना लवकरात लवकर त्या ठिकाणी कठोर शासन त्यांच्यावर व्हावं व त्यांना त्या ठिकाणी कठोर अशी फाशीची त्या ठिकाणी लवकरात लवकर सुनावणी व्हावी आणि त्यांना फाशीची शिक्षा व्हावी, एवढी आम्ही गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आमची मागणी आहे। मानसिकदृष्ट्या थोडीशी विकलांग आहे ती मुलगी। तिच्यावरती काल अत्याचार झाला आहे। 2 जणांनी तो अत्याचार केला आहे। आम्हाला खबर मिळाल्याबरोबर सर्वप्रथम आम्ही 10 मिनिटाच्या आतच आरोपी ताब्यात घेतले होते आणि नंतर सगळ्या प्रक्रिया व्हेरीफाय झाल्यानंतर अटकेच्या आणि मेडिकलच्या प्रक्रिया केलेल्या आहेत। तिच्यावर अत्याचार केलेला आहे। घाटपुरीला जी संडासला जाण्याची जी जागा असते, मोकळं माळरान, त्या माळरानामध्ये त्या मुलीला आरोपीने नेलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांनी तिच्याशी क्रूरकर्म केलेलं आहे। ही विकलांग व्यक्तीवरती ही दुसरी घटना आहे। यापूर्वी जळगाव जामोदलाही घडली होती। पोलिसांनी तत्परता दाखवून हा अत्यंत सामाजिक जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्यासाठी माझ्या संपूर्ण पोलीस टीमने खूप मेहनत घेतलेली आहे आणि आरोपी हे सगळ्यात महत्त्वाचं लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेतलेले आहे आणि ताब्यात घेऊन पुढची कारवाई आम्ही करत आहोत। आरोपीचं वय काय सर? एका आरोपीचं वय 27 वर्षाचं आणि एका आरोपीचं वय 36 वर्षाचं आहे। एक विवाहित आहे, एक अविवाहित आहे। हैदराबाद प्रकरणात पोलिसांकडून आरोपींचा एन्काउंटर करण्यात आला, तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या श्रीरामपूरमध्ये बेड्यांसकट आरोपी पळून गेल्याचं समोर आलं आहे। अशातच मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात घडलेल्या सदर घटनेनं मन विषण्ण झालं आहे। समाजमन खिन्न करणाऱ्या या घटना एका पाठोपाठ एक घडत आहेत। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।